पाहतोय की नाही त्याच्यातले काही दोष दूर करता येतील का आपल्याला, ही संधी मला संयोजकांनी दिली त्याबद्दल संयोजकांचे मनपूर्वक आभार। आणि जो काही विषय मी मांडले ते आत्मपरीक्षण आहे, ते मी तुमच्याबरोबर शेअर करते या दृष्टिकोनातून मी आपल्यासमोर मांडते। आज ज्ञानेश्वरीची जयंती जी आहे त्या निमित्ताने मला असं वाटतं की हा विषय पितृपक्षामध्ये यावा, हा खरंच अभिलाषेचा योग आहे। कारण पितृपक्षामध्ये अन्नदानाचं विशेष महत्त्व आहे आणि हे जे सद्गुरू अन्नसेवा मंडळ आहे हे अनेक वर्षांनी सातत्याने हे काम करते। पण या निमित्ताने दान या विषयावर अजून काही व्यापक विचार करता येईल का असं मनामध्ये सुरू झालं। आणि मग विज्ञानाची विद्यार्थिनी म्हणजे सुरुवात व्याख्येपासूनच होते, व्याख्येशिवाय काहीच होत नाही आणि व्याख्या आणि मग पुढच्या गोष्टी येतात। मग दान म्हणजे काय इथून शोधायला सुरुवात झाली तर दानाची व्याख्या अगदी सगळ्यात सोपी, अनेक व्याख्या मला सापडल्या कोशांमध्ये, पण सगळ्यात सोपी व्याख्या अशी सापडली की जे माझ्याकडे गरजेपेक्षा जास्त आहे किंवा माझ्यापेक्षा समोरच्याची गरज तीव्र आहे ते समोरच्याला देऊन त्याचं सुख वाढवणं किंवा त्याचं दुःख निवारण करणं म्हणजे दान। इतकी सोपी व्याख्या पण मग त्याच्यानंतर दानाचे हेतू काय असतात, खूप मजा सापडली आहे। दानाचे प्रकार आपण मगाशी पाहिले, पण दानाचे हेतू काय आहे? अनेकदा असं असतं की सहज पडवणे दंडवत अगदीच कोणीतरी समोर येऊन बसतं आणि ते म्हणतं जरा द्यावं थोडेसे काही रुपये, त्या वर्षी त्या महिन्यामध्ये आपल्याला शक्य असतं म्हणून आपण देऊन टाकतो। हे म्हणजे सहज पडवणे दंडवत घडो या स्वरूपातलं दान झालं। अनेकदा असं होतं की दान देताना कंडिशन्स ठेवल्या जातात की आमचं नाव लागेल का, आम्हाला याच्यातलं काय मिळेल, याही प्रकाराने दान दिलं जातं। कित्येकदा कर्तव्य बुद्धीने दान दिलं जातं, पण कर्तव्य बुद्धीने दान दिलेलं आपण एकेका पायरीने वर जेव्हा जातोय तेव्हा आपण लक्षात घेऊया